पुन्हा भेटूया एका अल्पशा विश्रांतीनंतर। Shinobi Pro, a legend is born. Panasonic. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे एक्सक्लुझिव्ह भव्य शोरूम आता आपल्या धुळे शहरात। आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक दर्जेदार उपकरणांची मोठी श्रृंखला। विटेरा LED TV, स्मार्ट LED TV, 4K स्मार्ट LED TV, संगीत प्रेमींसाठी साऊंड बार, होम थिएटर, शुद्ध आणि शीतल हवेसाठी 5 स्टार आणि इन्व्हर्टर AC, वॉशिंग मशीन्स, कपड्यांच्या स्वच्छ आणि दर्जेदार धुलाईसाठी फ्रंट लोड, टॉप लोड वॉशिंग मशीन 10 वर्ष मोटर वॉरंटीसह, सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्स 2 वर्ष वॉरंटी, डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर, इम्पोर्टेड BMR रेफ्रिजरेटर, साइड बाय साइड रेफ्रिजरेटर, 10 वर्ष कॉम्प्रेसर वॉरंटी युक्त डीप फ्रीजर, उत्कृष्ट कुकिंगसाठी मायक्रोवेव्ह ओव्हन, राईस कुकर, मिक्सर ग्राइंडर 5 वर्ष मोटर वॉरंटीसह, कॉफी मेकर इलेक्ट्रिकल केटल, सँडविच मेकर, पॉप अप टोस्टर, वॉटर प्युरिफायर, स्टोरेज UV, RO प्लस UV, स्टीम आयर्न प्रेस, ब्युटी केअर प्रोडक्ट्स, हेडफोन्स संगीत प्रेमीसाठी, कॉर्डलेस फोन, एअर प्युरिफायर, अत्याधुनिक उत्पादने उपलब्ध। तर आजच अवश्य भेट द्या पॅनासॉनिक एक्सक्लुझिव्ह शोरूमला। प्रीमियम पार्टनर श्रीराम अप्लायन्सेस, 196 ब्रह्मचैतन्य 80 फुटी रोड, अग्रसेन पुतळ्यासमोर धुळे। प्रोप्रायटर सनी संजू खैरनार। मोबाईल नंबर 93 732 35 765 आणि 84 212 28 383। बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे जय हिंद महाविद्यालयाबाहेर उमर खालिदचा पुतळा जाळण्यात आला। यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अखिल भारतीय विद्यापीठ परिषदेतर्फे उमर खालिदच्या पुतळ्याचे दहन गेल्या काही दिवसापूर्वी दिल्ली येथे रामदास महाविद्यालयात एका वादविवाद कार्यक्रमास आयोजन काही संघटनांनी केले होते आणि या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून जेएनयू विद्यापीठात देशद्रोहाचा आरोप असलेल्या उमर खालिदला बोलावण्यात आले होते। म्हणून या कार्यक्रमाला महाविद्यालयाने परवानगी नाकारले होते। तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही विरोध केला होता। या कार्यक्रमाच्या विरोधात अखिल भारतीय विद्यापीठ परिषदेने रामदास महाविद्यालयात आंदोलन केले होते व आंदोलनकर्त्यावर उमर खालिद समर्थकांनी ABUP कार्यकर्त्यावर हल्ला केला व मारहाण केली। संरक्षणार्थ ABUPने प्रतिकार केला। हे सगळे होत असताना समोरील गटाने हमें चाहिए आजादी, काश्मीर हम लेके रहेंगे अशा प्रकारच्या घोषणा देण्यास सुरुवात केली। या घटनेचे पडसाद पुणे येथे विद्यापीठातही उमटले। गेल्या वर्षी उमर खालिदने कन्हैयाकुमार सोबत भारतीय सैन्य बलात्कारी असल्याचे म्हटले होते। या सर्व प्रकारचा निषेध म्हणून अखिल भारतीय विद्यापीठ परिषदेने उमर खालिद यांचा जय हिंद महाविद्यालयाबाहेर पुतळा जाळला। वंदे मातरम, वंदे मातरम, मातरम मातरम, वंदे मातरम। कश्मीर का कूर्ता दिशा, पंजाब हमारा है। अरे नहीं नहीं जागीर किसी की, वो आसाम हमारा है। अफगानों से भी प्यारा हमको, हिंदुस्तान हमारा है। जिस युवक का कोल न कोले, कोल नहीं वो पानी है। लाल गुलामी तोड़ के बोलो, बोलो वंदे मातरम। अरे हरी गुलामी तोड़ के बोलो, बोलो वंदे मातरम। धनश्री चांदोडे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेश मंत्री। गेल्या आठवड्यामध्ये जे जेएनयू मधला एक विद्यार्थी रामदास कॉलेजमध्ये त्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो। त्याच्या गेल्या वर्षी त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला गेलेला आहे। तो जरी सिद्ध झालेला नसला तरी पण त्याच्यावर देशद्रोही
देशद्रोही घोषणा देण्याचा खटला जो चालू असताना त्याचा एका कॅम्पसवर कार्यक्रम आयोजित करतो आणि ते विद्यार्थ्यांच्या कुठल्या प्रकारे विचारात घेतलं जात नाही. त्या याच्यावरून ज्या ठिकाणी गोंधळ उडाला आणि काही गेल्या काही घटना घडत आहे जे संघ परिवारातील विद्यार्थी परिषद आहे त्यांच्यावर केरळमध्ये, कर्नाटक, पश्चिम बंगाल या ठिकाणी वेळोवेळी देश म्हणजे त्यांच्या निर्घृणपणे हत्या केली जाते. या सर्वांचा निषेध म्हणून आम्ही आज ज्या डाव्या संघटना आहे, कम्युनिस्ट पक्ष, AISF, SFI अशा देशद्रोही जे संघटना काम करत आहेत त्यांचा आम्ही आज निषेधार्थ म्हणून पुतळा दहन केला गेलेला आहे. अशा ज्या कॅम्पसमध्ये देशद्रोही घटना घडतील त्या वेळेस विद्यार्थी परिषद ही शांत बसणार नाही. कारण आम्ही एक विद्यार्थी परिषदेचे पार्ट आहोत. आम्हाला त्याचा अभिमान आहे. जी गुरमेर आहे ती माझी भगिनी, तिने जे वक्तव्य केलं त्या ठिकाणी की मी ABVP ला घाबरत नाही, मी तिचं अभिनंदन करते की तिने नक्कीच विद्यार्थी परिषदेला घाबरलं गेलं पाहिजे नाही. कारण विद्यार्थी परिषद ही भारत माता की जय म्हणून काम करणारी संघटना आहे की तिने कम्युनिस्ट पक्षांना घाबरलं गेलं पाहिजे. असे म्हणतात की भारत तुकडे होंगे आणि देश मांगे आझादी, भारत मांगे आझादी, काश्मीर मांगे आझादी अशा घोषणा देणाऱ्या कम्युनिस्ट पक्षांना तिने घाबरलं गेलं पाहिजे. तिने विद्यार्थी परिषदेला नक्कीच घाबरले गेलं पाहिजे. त्या ठिकाणी मी तिचं अभिनंदन करते आणि ज्या वेळेस अशा देशद्रोही घटना घडतील त्या वेळेस विद्यार्थी परिषद हे रस्त्यावर तुम्हाला उभी दिसेल. वंदे मातरम.